वाटरा पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं वाटरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सन्माननीय श्रीमान सुशीलजी भोसले साहेब, त्यांचे सहकारी अधिकारी सातू साहेब आणि सर्व पोलीस प्रशासनाच्या वतीनं सामाजिक जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असतो त्या उत्तर कोरेगाव पत्रकार संघटनेच्या नूतन कार्मिका आदींची निवड झाल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीनं सन्मान आणि कौतुक करण्याच्या हेतूनं आज संवाद बैठक आयोजित केली होती. या बैठकीला दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या समवेत आमच्या उत्तर कोरेगाव पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी, यामध्ये अध्यक्ष राहुलजी ढेबे, उपाध्यक्ष शैलजी धुमाळ, कार्याध्यक्ष संजयजी कदम, सचिव रणजित तात्या लेंबे, खजिनदार जलालबाई पठाण आणि सर्वच पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच पोलीस स्टेशनचेही सर्व या ठिकाणी पोलीस शिपाई उपस्थित आहेत. खरं तर गतवर्षी 1 वर्ष पूर्ण झालं पत्रकार संघाला. 25 वर्ष आमची 20-25 वर्ष या भागात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांची मागणी होती किंवा अंतर्गत एक भावना होती की आपण सर्वांनी एकत्र येऊया, कारण एकटीचं बळ हे नेहमीच मोठं असतं आणि त्या एकजुटीच्या जीवावरती आपण कोणत्याही प्रकारचं शिवधनुष्य लिहिलं या उचलू शकतो, अशा प्रकारची भावना होती. तत्कालीन या पोलिसांचे अधिकारी अभिनंदनजी माने साहेब यांच्याही आम्ही त्यावेळी कानावरती हा विषय घातला होता आणि त्यांनी पहिल्याच मिटिंगला आम्हाला शुभेच्छा संदेश देऊन प्रोत्साहित केलं होतं की खरंच तुम्ही जी भावना मनात आणली ती संकल्प तो पूर्ण होऊ द्या. आणि तसं झालं. गेल्या वर्षी साधारण 11-10-11 ऑगस्ट दरम्यान या संघाची मुहूर्तमेढ रवली गेली आणि साधारण 20-25 पत्रकार या संघटनेमध्ये जुळले गेले. त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, साप्ताहिक असतील, वेब मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्वच प्रकारचे पत्रकार याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतले. वर्षभरामध्ये तुमच्यासह समाजातील विविध पदाधिकारी असतील, संस्था असतील, या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही या पत्रकार संघाची वाटचाल पुढं करू शकलो. त्याच्यामध्ये सांगण्यासारखी बाब म्हणजे विमा क्षेत्रामध्ये आम्ही पहिले पत्रकारांचे विमा उतरवले, ॲक्सिडेंटल विमा 10-10 लाखाचे, आणि राज्यातील तो पहिला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केला. त्याच माध्यमातून पत्रकारांचा स्वनिधी असेल, आपत्काळामध्ये पत्रकारांना आर्थिक मदत असेल, त्याच्यानंतर सुरक्षेविषयक पत्रकारांना हेल्मेटचं वाटप असेल, सणावाराला मिठाईचं वाटप असेल, वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, असे सगळे विविध उपक्रम आम्ही राबवत गेलो, पुढे चालत गेलो. प्रवास आमचा सुरू झाला होता, 1 वर्ष झाला होता आणि नुकतंच 1 वर्षानंतर 1 वर्ष पूर्ती झाली आणि आम्ही त्याच्या उतराई होण्यासाठी या सगळ्या आम्ही यशोधन अनाथ आश्रमामध्ये पत्रकार संघाच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून तिथं धान्याचं वाटप केलं. सांगण्याचा हेतू हाच होता, या सगळ्या प्रवासामध्ये या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या पदाचा कुठंही अभिनिवेश न ठेवता हातात हात घालून खांद्याला खांदा जोडून त्या ठिकाणी सर्वांनी साथ दिली आणि त्याच्यामुळं मी नाही तर संघ मोठा या भावनेतून काम करत गेलो. हा संघ 1 वर्षाचा झाला आणि नुकतंच या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नव्यानं निवड झाली. जो वारसा सुरू झाला आहे तो इथून पुढे अखंडितपणे नेण्याची जबाबदारी ते शिवधनुष्य आता यांच्या खांद्यावरती आला आहे. परंतु तेही तेवढ्याच ताकदीनं आणि त्याच्याहून दुप्पट ऊर्जेनं हा संघ पुढे नेतील असा आमच्या सर्व सहकाऱ्यांना आशावाद आहे. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये तुमचंही वेळोवेळी आम्हाला सहकार्य लागणार आहे, कारण पोलीस प्रशासन आणि पत्रकार हा एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात आणि ते नाणं हे समाजाच्या कारणासाठी, समाजाच्या जडणघडणीसाठी उपयोगात येणार असतं आणि ज्यावेळी ह्या दोन्ही बाजू एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते नाणं अगदी 52 कशी होत आणि खणखणीत वाजत असतं. त्याच्यामुळं आपण वेळोवेळी या ठिकाणी बैठक घेत असतो. आम्हाला ज्या अपेक्षित गोष्टी असतात त्या आम्ही तुमच्या कानावरती घालत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत आला आहात त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा राहून गेला की नुकताच साहेबांना 15 वर्ष उत्कृष्ट सेवा पदक महाराष्ट्र शासनाचं गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं देण्यात आलं. खरं तर 15 वर्षाच्या साहेब ज्या वर्षापासून या सेवेमध्ये आले तेव्हापासूनचं त्यांचं आत्तापर्यंतचं उत्कृष्ट काम बघतात. प्रामाणिकपणे ते आणि सोसायटीनं त्यांनी केलेली पोलीस प्रशासनातील वाटचाल आहे आणि त्याच्यामुळंच उत्कृष्ट सेवा पदक हे जे काही मिळालं तो त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये, त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये एक मानाचा तुरा आहे. आमच्या सर्व पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. अशाच प्रकारची वाटचाल कायम राहू आणि अति उत्कृष्ट सेवेचं पदक तुमच्या पुढच्या टप्प्यात आहे.
तेही तुमच्या खांद्यावरती अभिमानानं मिरवावं, अशा प्रकारची भावनाही आम्ही या ठिकाणी व्यक्त करून त्याही कार्याला तुम्हाला शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा तुम्ही जे काही आम्हाला या ठिकाणी आपुलकीनं बोलवलं, त्यामुळे तुमच्या दोघांचे, साहेब असतील तुम्ही, तुमच्या दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सुरू केलेला हा संवादाचा धागा इथून पुढे असाच कायम धुंपत राहूया, संवाद करत राहूयात. आणि जे जे काही समाजाला चांगलं देता येईल, जे जे काही आपल्या हातून चांगलं धोरणात्मक काम होईल, त्या ठिकाणी आपण एकमेकाच्या हातात हात घालून काम करूयात, अशा प्रकारची भावना व्यक्त करून या ठिकाणी मी तुमचं आमच्या पत्रकार संघटनेला आभार व्यक्त करण्यास थांबतो.